अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. फार वेळ नाही घेणार मी. बोल. विरोचकाने मला तळघरात डांबून ठेवलं होतं. तुम्ही तिथे कसे पोहोचलात? मला देवी आईने मदत केली होती. मला माझं लहानपणीचं विमान दिसलं म्हणून ते बघायला मी तळघरात गेलो तर देवी आईने मदत केली ना? मग आता मला सांगा, जर मी आस्तिक आहे, नेत्रा नाही, तर देवी आई तुम्हाला आस्तिका सापडावी म्हणून मदत का करेल? एवढंच सांगायचं होतं. हा खेळ आता लवकरच संपणार आहे. नेत्रा, नेत्रा, माझा विश्वास बसलाय तुझ्यावर. तूच माझी नेत्रा आहेस. एवढ्या दिवसांचा स्ट्रगल, तूच नेत्रा आहेस हे सिद्ध करण्याची धडपड, हे सगळं आता संपलंय नेत्रा. माझी खात्री पटली आहे की तूच माझी नेत्रा आहेस. नेत्रा, तुला खूप त्रास झाला असेल ना या सगळ्याचा. आय कॅन इमॅजिन. जेव्हा जेव्हा तुला मीच नेत्रा आहे असं सांगावं लागलं असेल तेव्हा तुला आतून खूप त्रास झाला असेल. पण नेत्रा, आता नाही होणार तुला त्रास. मी नाही होऊ देणार तुला त्रास. आता माझी खात्री पटली आहे की तूच माझी नेत्रा आहेस आणि आता त्या आस्तिकाचा अंत व्हायला हवा. आज रात्री मी मारणार तिला. मी करणार त्या आस्तिकाचा अंत. मी संपवणार तिला आज रात्री. म्हणजे हा नेत्राला मारणार आणि त्यानंतर हा आयुष्यभर माझ्या जवळ माझ्या सोबतच राहू शकतो. अस्तिका,
तयार आहेस ना? आज लवकर झोपण्याचं नाटक कर. नेत्रा काय झालं? नेत्रा नेत्राशी माझं बोलणं झालं की तुला साथ घालेन पुन्हा. त्यानंतर 1 मिनिटाच्या आत अद्वैत रक्ताच्या थारोळ्यात असायला हवा. संपवून टाकायचं अद्वैतला. नेत्रा येतंय लक्षात? नेत्रा काय झालंय? कसला विचार करतेस एवढा? नेत्रा आबा गेली तेव्हा तूच म्हणाली होतीस ना की आता सगळं स्पष्ट झालंय तर आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाही. नेत्रा असं समज आजची रात्र वैऱ्याची आहे. आज रात्री मी संपवणार त्या अस्तिकाला. नेत्रा काय झालंय? तू बोलत का नाहीयेस काही? हं? नेत्रा मला माहिती आहे या सगळ्यात खूप धोका आहे, पण मी तयार आहे धोका पत्करायला. त्या अस्तिकाला संपवलं तर कदाचित आपले सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अस्तिका संपली तर तो विरोचक एकटा पडेल आणि त्या अस्तिकाचा अंत केल्यावर विरोचकाचा वध कसा करायचा हे तू ठरव. नेत्रा काय झालंय? तू अजूनही अशी गप्प काय आहेस? बोल ना काहीतरी. मी ह्याचा विचार करत होते साहेब की ह्या संकटातून बाहेर कसं निघायचं. पण आता जिथे तुम्हालाच पटलंय की मीच तुमची नेत्र आहे आणि ती अस्तिका आहे, तर मग मला तुमचं म्हणणं पटतंय. अस्तिकाला मारलंच पाहिजे. अस्तिकाला संपवलंच पाहिजे. तुम्ही मारा अस्तिकाला. अशी का बसलीस? जा जा जा, देवघरात जा. त्या त्रिनयनीला जाग कर. जाब विचार तिला. म्हणावं काय ग, काय माझ्या कुंकवाचं रक्षण नाही करू शकलीस तू? अशी कशी तू? जा विचार तिला. अद्वैत गेला, घरातल्या घरात तो मेला आणि त्या त्रिनयनीने काहीही केलं नाही. अशी कशी तुझी त्रिनयना? जा जाब विचार तिला. तू बॉडीगार्ड ना अद्वैतची. जीवाचं रान करून रक्षण करणार त्याचं. मग आता काय झालं? गेला अद्वैत, मेला. तुझ्याच नवऱ्याचं रक्त आहे.
अस्तिका, नेत्रा अद्वैतच्या रूमकडे यायला निघालीये. आत्ताच्या आत्ता गळा चीर त्याचा. रक्ताच्या थारोळ्यात दिसायला हवा तू. साहेब, साहेब काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? जा आणि त्या अस्तिकाचा अंत करा. नेत्रा, त्या अस्तिकाचा अंत करायचाच आहे, पण ही खरंच योग्य वेळ आहे का? म्हणजे त्यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही? काही होणार नाही, काही होणार नाही. पण आज जा आणि तिचा विषय संपवा. आणि तुझं रूप अस्तिकाला संपवल्यानंतर तिचंच रूप घेऊन तुला आयुष्यभर जगावं लागेल. देवी आई काहीतरी मार्ग काढेल ना. पण तुम्ही ठरवल्याप्रमाणे आज तुम्ही तिचा अंत केलाच पाहिजे. आज तिचा विषय कायमचा मिटला पाहिजे. साहेब तुम्ही ठीक आहात ना? साहेब तुम्ही आता कसलाच विचार करू नका. आता मागे हटू नका. तुम्ही ठरवल्याप्रमाणे तिला संपवा. आज तिचा अंत झालाच पाहिजे. चल माझ्यासोबत. साहेब चल म्हटलं ना. शेखर बाळा, बाळा उठ. उठ, झोपतोयस काय? तिकडे तुझा लेक कायमचा झोपलाय. उठ उठ उठ. अरे तयारी करायची असेल ना अंत्यसंस्कारांची वगैरे. उठ उठ उठ. आय एम सॉरी. खरंच म्हणजे
बापाला त्याच्या मुलाला अग्नी द्यायला लागणं यापेक्षा मोठं दुःख नाही बाबा, खरंच. असं का बघतोयस? विश्वास नाही बसत आहे का तुझा? खरंच सांगते अरे, बघ बघ आता रडण्याचा आवाज येईल, रडणार सगळे. बघ बघ, तू तू पण रडून घे, मन मोकळं कर, मनातल्या मनात काही ठेवू नकोस बाबा. हं? चल चल चल, उठ. कसा रडशील शेखर? आधी माझा द्वैत गेला, कसं झालं असं आधी? विश्वासच बसत नाहीये. मी खरंच सांगते, ऐक. 1 2 3. अजून आवाज कसा नाही आला रडण्याचा? अद्वैत कुठे आहे? बाबा काय झालं? सांग ना, अद्वैत कुठे आहे? तू बरा आहे ना? आज अस्तिकाचा अंत होणार आहे बाबा. अद्वैत साहेब अस्तिकाचा अंत करणार आहेत आज. आताच ते तिला घेऊन इथून निघाले आणि आज तिला संपवणार आहेत. बाबा तुम्ही प्लीज काळजी नका करू. आता अस्तिकाचं संकट आपल्या घरातून कायमचं निघून जाणार. कुठे आहे अद्वैत? काय झालं? आता इतके दिवस आपल्याला जे कोडं पडलं होतं, कोण नेत्रा आहे, कोण अस्तिक आहे, त्याचं उत्तर आता मला मिळालंय. आणि आज मी त्या सगळ्याचा शेवट करणार आहे. इंद्राणी आखत अद्वैत